अमरावतीच्या राजकारणात आता कोणताही संभ्रम उरलेला नाही. शिंदे सेनेत जगदीश गुप्ता यांना सन्मान नाही. भाजपमध्ये रवी राणा यांना स्थान नाही. प्रश्न अगदी स्पष्ट आहे. दोघांनाही जाणून बुजून बाजूला केलं गेलाय का? आणि जर तसं असेल तर याचं उत्तर मनपा निवडणुकीत मिळणार का? विधानसभा निवडणूक. जगदीश गुप्ता अपक्ष मैदानात भाजपा समर्थित उमेदवारांच्या विरोधात. रवी राणा यांच्या सांगण्यावरून थेट आवाहन. निकाल सन्मानजनक मते. संकेत स्पष्ट होता. गुप्ता कमकुवत नव्हते, तरीही सिस्टीमने त्यांना स्वीकारलं नाही. चर्चा अशी की आमिष दाखवून गुप्ता शिंदे गटात गेले, पण वास्तव ना आमदारकी ना सन्मान. मनपा निवडणूक. शिंदे गटाची सूत्रे अडसूळ कुटुंबाच्या हाती. राणा अडसूळ 36चा आकडा आणि मध्ये जगदीश गुप्ता. विधानसभेच्या आमदार सुलभा खोडके राणा यांच्या विरोधात. मग प्रश्न असा, गुप्ता यांना राजकीय बळीचा बकरा बनविण्यात आलं का? दुसरीकडे रवी राणा महायुतीत सहभागी, पण सन्मानाबाहेर. ना निर्णयात स्थान, ना दिशा, ना विश्वास. अमरावतीत आता निवडणूक होत नाहीये. आता हिशोब चुकता होत आहे. जर गुप्ता आणि राणा एकत्र आलेत तर ते केवळ आघाडी नसेल, तर तो बदला असेल. भाजपा आणि शिंदे गटाकडून डावललेल्या उमेदवारांसोबत जर नवा पॅनल उतरला तर मनपा निवडणूक सिस्टीमसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल.